नमस्कार, मी साठम. बघा, मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कशा प्रकारे शंकर चेतनला भेटतो आणि त्यानंतर पूजा वगैरे काय करावी लागते त्या सर्व गोष्टी सांगतो. त्याच्यानंतर पूजा सुद्धा होते आणि तिथून तो एक रहस्यमय कलश बाहेर काढतो आणि सांगतो की ह्याचं शुद्धीकरण करावं लागेल तर तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्या अनुषंगाने 26 डिसेंबरला शंकर चेतनच्या घरी परत येतो आणि सांगतो आता 2 लाखाचं अजून एकदा भस्म तुला प्रथमेशच्या दुकानातून घेऊन यावं लागेल, जेणेकरून आपण ह्या कलशाचं शुद्धीकरण करू शकतो आणि तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्याच अनुसरून बिचारा गरीब चेतन, जो की एक चायवाला होता, त्याने काय केलं, आपल्या मित्राकडनं 2 लाख उसने घेतले आणि ह्या सर्व गोष्टी केल्या. आता वाटलं चेतनला की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण परत एकदा 2 जानेवारीला शंकर त्याच्या घरी भेट देतो आणि सांगतो की अजून 2.5 लाख रुपये लागतील, अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये. त्यावेळेला चेतनला काहीतरी डाऊट येतो, त्याला वाटतं काहीतरी गौड बंगाल आहे, म्हणून तो पोलिसांना कळवतो. पोलीस या तिघांना, म्हणजे कोणाला, रमेश, शंकर आणि प्रथमेश या तिघांना अटक करतात. त्यावेळेला त्यांना कळतं की या सर्व गोष्टी खोट्या होत्या, अशा कुठल्याही प्रकारचं औषध नाहीये, त्यांनी निव्वळ लुटलं होतं चेतनला. शेवटी त्यांना कलम 420, कलम 34 IPC आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत अटक झालेली आहे आणि सध्या ते गजाआड आहेत. त्यांच्यावर कोर्टात केस सुद्धा सुरू आहे. तर बघा, मी एकच निवेदन करेन, अंधश्रद्धेला बळी पडू नका. असं कुठल्याही प्रकारचं औषध नाहीये डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरवर कायमचं. तुम्हाला कायम त्या रोगांबरोबर आयुष्यभर झुंज देत लढत जगायचं. बाकी पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, पण लक्षात ठेवा, तो बघता